अनालिसिस करीत असताना लास्ट लेक्चरला स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर आणि स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय. इक्विलिब्रियम कंडिशन सगळ्यांना माहिती आहे. समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ वाय, समेशन ऑफ मुवमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. या 3 कंडिशनने जर तुमचं स्ट्रक्चर सॅटिस्फाय होत असेल तर then and then it will be called as statically determinate structure. If your structure will not be analyzed by using these 3 conditions, means summation of fx, summation of fy, and summation of movement at any point is equal to 0, then it is called as statically indeterminate structure. Some things are necessary before going to this unit. We have seen in last lecture, that is पीडीएफ ओपन नाही सर, फक्त स्क्रीन दिसते. नाही सर. ओके. दिसते आता स्क्रीन दिसते का. नाही सर, फक्त स्क्रीन दिसते आणि एम फोल्डर दिसतंय. स्क्रीन नाही दिसत आहे सर. आधी पीपीटी ओपन करा, मग स्क्रीन शेअर करा सर. दिसती का पीडीएफ दिसती. नाही सर. नाही सर, नाही दिसत. आता नाही सर. सर आधी पीडीएफ ओपन करा आणि मग स्क्रीन जॉईन करा सर. हो सर. दिसते का आता. हो दिसते. दिसते सर. ओके. दिसते आता पीडीएफ दिसते ना. हो सर. हो सर दिसते. लास्ट लेक्चरला आपण अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर चालू केलेलं होतं. त्याची डेफिनेशन बघितली स्ट्रक्चरची, जी महत्वाची नाहीये. अनालिसिस ऑफ ट्रस, अनालिसिस ऑफ केबल आणि अनालिसिस ऑफ फ्रेम हे 3 पार्ट आहे अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर मध्ये. हे आपण बघितलं. इन लास्ट lecture we have also studied statically determinate and statically indeterminate structure. Then for analyzing these type of structure, we required some FBD regarding trusses, cable and frame. Some prerequisites or pre-knowledge we required, that is Newton's third law we have required, that is every action there is equal and opposite reaction. The second important thing we will require, which we have studied in equilibrium unit, that is equilibrium conditions. Algebraic sum of all the horizontal forces is equal to 0. Algebraic sum of all the vertical forces is equal to 0. And for non-concurrent force system, third condition will be
put in that is algebraic sum of all the movements at any point is equal to 0. All of you know the sign conventions: left side negative, right side positive, upward positive, downward negative. Movement at any point is equal to 0, clockwise positive, anti-clockwise negative. In last lecture, we have started with analysis of trusses. The definition of analysis of truss is very important. But before going to that analysis of structure, you should know that why we are using this equilibrium condition. सर्वात महत्वाचं इक्विलिब्रियम कंडिशन आपण का यूज करतो हे तुम्हाला माहित पाहिजे. तर का यूज करतो तर अननोन रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी. रिएक्शन कुठे डेव्हलप होती ही प्रत्येकाला माहित आहे. ज्या ठिकाणी सपोर्ट रिएक्शन असणार किंवा ज्या ठिकाणी सपोर्ट असणार त्या ठिकाणी रिएक्शन डेव्हलप होणार. आपण न्यूटनचा तिसरा नियम फॉर यू रिएक्शन देअर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन बघितलंय. तुम्ही जर समजा एखाद्या प्लॅटफॉर्म वरती उभे आणि तुम्ही जर स्टेबल असाल तर तो प्लॅटफॉर्म तुम्हाला इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. हे एक महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे. अनालिसिस ऑफ ट्रसेस मध्ये अनालिसिस ऑफ ट्रसेसचा जर विचार केला तर याची डेफिनेशन महत्वाची आहे. नंबर ऑफ मेंबर्सने ट्रस ही बनलेली असते, बरोबर आहे. आणि इट फॉर्म्स अ रिजिड स्ट्रक्चर. म्हणजे तुमचं जे स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे स्टेबल होतं, त्यालाच आपण ट्रस असं म्हणतो. आपण बेसिक टाईप बघितले, जे बेसिक टाईप महत्वाचे नाही पेपरच्या दृष्टीने. दॅट इज रिजिड स्ट्रक्चर, प्लेन स्ट्रक्चर, सिम्पल स्ट्रक्चर. बट दिस टाईप ऑफ इम्पॉर्टंट ऍज पर युअर प्रॅक्टिकल नॉलेज इज कन्सर्न. रिजिड स्ट्रक्चर, प्लेन स्ट्रक्चर अँड सिम्पल स्ट्रक्चर. रिजिड ट्रस म्हणजे काय? एखाद्या ट्रस वरती जर मी लोड दिला आणि तो त्या लोडने तुमचा ट्रस हा फेल झाला नाही तर आपण त्याला रिजिड स्ट्रक्चर, रिजिड ट्रस असं म्हणतो. प्लेन ट्रस म्हणजे काय? एका प्लेन वरती जर तुमची ट्रस ही लाय होत असेल. प्लेन म्हणजे काय? हॉरिझॉन्टल प्लेन, व्हर्टिकल प्लेन अँड परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेन देयर इज झेड प्लेन. कोणत्याही एका प्लेनला पॅरलल जर तुमची ट्रस असेल तर प्लेन ट्रस असं म्हणतो. सिम्पल ट्रस म्हणजे काय? बेसिक ट्रायंगलने जर बनलेली असेल तर. लास्ट लेक्चरला आपण मॉडेल ही बघितलेलं आहे. आणि परफेक्ट ट्रस, आता पुढचा जो महत्वाचा क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे परफेक्ट ट्रस आणि इम्परफेक्ट ट्रस. आता पेपरच्या दृष्टीने हा जो टाईप आहे हा खूप महत्वाचा आहे. परफेक्ट ट्रस आणि इम्परफेक्ट ट्रस. द ट्रस विच डज नॉट कोलॅप्स अंडर द लोडिंग इज कॉल्ड एज परफेक्ट ट्रस. आता परफेक्ट ट्रसला सिनोनिम्स किती प्रकार आहे बघा, किती नाव आहे त्याला. एक म्हणजे परफेक्ट ट्रस नाव त्याला, रिजिड ट्रस आणि स्टेबल ट्रस. या तिघांपैकी कोणताही क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो. व्हॉट इज रिजिड ट्रस, व्हॉट इज परफेक्ट ट्रस, व्हॉट इज स्टेबल ट्रस, असाही शब्द येऊ शकतो. तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आला पाहिजे. आता हे टाईप स्टडी करीत असताना याच्यामध्ये जर बघितलं तर एक महत्वाची कंडिशन आहे एन इज इक्वल टू 2j मायनस आर. ही मॅथमॅटिकल कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय करतो एखादा ट्रस तर आणि तरच आपण त्या ट्रसला then that trust will be called as perfect trust. Imperfect trust means what? The trust which does not satisfy n is equal to 2j minus r, this condition. If we consider n does not equal to 2j minus r, then the two cases will be formed, that is n greater than 2j minus r or n less than 2j minus r. If your trust having number of member greater than 2j minus r, then that truss is called as a redundant truss. If your truss satisfy the equation n less than 2j minus r, then this truss is nothing but deficient truss. Redundant truss is also known as overstable truss. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आणि n is equal to 2j minus r ही कंडिशन का महत्वाची बघा. जर पेपर मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आले तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये ट्रस ही रिडंडंट आहे का डिफिशियंट आहे हे विचारलं जाऊ शकतं किंवा स्टेबल आहे हे विचारलं जाऊ शकतं. तर त्यावेळेस तुम्ही n इज इक्वल टू 2j मायनस आर जर स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर स्क्रीन मध्ये अशा पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. n इज इक्वल टू 2j मायनस आर इक्वेशन लिहायचंय. नंबर ऑफ मेंबर्स काउंट करायचे, जॉईंट काउंट करायचे आणि नंबर ऑफ रिएक्शन काउंट करायचे. नंबर ऑफ रिएक्शन 99% केस मध्ये 3च असतात, कारण की तुमच्या पर्टिक्युलर सपोर्ट मध्ये एका एंडला हिंज आणि दुसऱ्या एंडला रोलर सपोर्ट असतो. त्याच्यानंतर
पुढचा महत्वाचा पॉईंट आपण बघितला होता तो म्हणजे कॅन्टिलिव्हर ट्रस. कॅन्टिलिव्हर ट्रस पेपरच्या दृष्टीने महत्वाचा असलेला पोर्शन आहे, त्याच्याबद्दलही आपण बघणार आहे. परंतु कॅन्टिलिव्हर ट्रस म्हणजे काय, तर एक पोर्शन किंवा एक साइड ही जर फिक्स्ड असेल आणि दुसरी साइड ही ओव्हरहँगिंग असेल तर त्या ट्रसला आपण कॅन्टिलिव्हर ट्रस म्हणतो. ऍझम्पशन लास्ट लेक्चरला आपण बघितलं. ऍझम्पशन स्टडी करत असताना तुम्हाला एक मॉडेल मी दाखवलेलं होतं लास्ट लेक्चरला. तर त्या मॉडेलमध्ये आपण बघितलं का लोड जो काही अप्लाय करायचा आपल्याला, द लोड विल बी अप्लाय ओनली ऑन द जॉईंट, नॉट ऑन द मेंबर. मेंबर वरती आपण लोड अप्लाय करीत नाही, तर फक्त आणि फक्त जॉईंट वरती अप्लाय करतो. आणि जॉईंट जो आहे तो पिन कनेक्टेड असेल, नॉट हिंज कनेक्टेड. थर्ड पॉइंट इज नथिंग बट वेट ऑफ अ मेंबर आर निग्लेक्टेड. थोडक्यात जो ट्रस्टचं जे वजन आहे ते आपण कन्सिडर करणार नाही याच्यामध्ये. चौथा महत्वाचा पॉइंट आपण बघितला ऍझम्पशन मध्ये, तो म्हणजे वेट ऑफ ट्रस्ट इज परफेक्ट ट्रस्ट. थोडक्यात तुमची जी ट्रस्ट आहे ही कशी असणार आहे, स्टेबल असणार आहे किंवा रिजिड असणार आहे. इट डज नॉट फेल ड्यू टू द लोडिंग. देन फिफ्थ पॉइंट इज नथिंग बट मेंबर इज स्ट्रेट बिफोर अँड आफ्टर लोडिंग. त्याच्यावरती जर लोड मी दिला तर तुमचा मेंबर हा पूर्णपणे स्ट्रेट राहील. त्याच्यानंतर अनालिसिस जर करायचं असेल आपल्याला एखाद्या स्ट्रक्चरचं किंवा ट्रस्टचं, तर 3 मेथड आपण वापरतो. मेथड ऑफ जॉईंट, मेथड ऑफ सेक्शन आणि ग्राफिकल मेथड. आता याच्यामध्ये पहिल्या 2 मेथड जे आहेत त्याच आपल्या सिलेबस मध्ये आहे आणि त्या आपण स्टडी करणार आहे. ग्राफिकल मेथड तुम्हाला डिग्री लेवलला नाही, ती मास्टर लेवलला त्याचा स्टडी केला जातो ग्राफिकल मेथडचा. ती सोपी मेथड आहे, परंतु आपल्या सिलेबस. तुमचा आवाज कट होतोय. हॅलो, मेथड ऑफ अनालिसिस आवाज क्लिअर येतोय? येत नाहीये, कट होतोय. मेथड ऑफ अनालिसिस येतोय आवाज? मेथड ऑफ जॉईंट आणि मेथड ऑफ सेक्शन. नाही सर, कट होतोय. क्लिअर नाही येते सर. हॅलो हॅलो. मेथड ऑफ सेक्शन, इट इज ऑल्सो नोन एज मेथड ऑफ मुवमेंट. येतोय आवाज? हॅलो. हो येतोय सर. हा, आवाजचा असा प्रॉब्लेम आहे, हेडफोन जर असेल ना तर व्यवस्थित आवाज येतोय, परंतु तुम्ही जर लाऊडस्पीकरवर असेल तर आवाज ब्रेक होतो जर लाऊडस्पीकरला असेल तर. मेथड ऑफ जॉईंट आणि मेथड ऑफ सेक्शन आवाज येतोय? येतोय? हो. In last lecture we have also study what is zero force member. Zero force member जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन जे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. झिरो फोर्स मेंबर म्हणजे काय, जो मेंबर कोणताही लोड घेत नाही, परंतु तो मेंबर किंवा त्याचं अस्तित्व हे त्या ट्रस्टचं कम्प्लीट ऑथेंटिकेशन दाखवतं, त्या मेंबरला आपण म्हणतो झिरो फोर्स मेंबर. देन in last lecture we have started method of joint, their steps आपण चालू केलेले होते लास्ट लेक्चरला. तुमच्या समोर जी स्क्रीन दिसते, मेथड ऑफ स्टेप दिसताय तुम्हाला? मेथड ऑफ स्टेप्स, मेथड ऑफ जॉईंटच्या स्टेप दिसताय? हो. हा, ओके. हो सर. आता याच्यात महत्वाचं काय माहितीये का, आता जरी मी तुम्हाला सांगितलं, जरी नाही कळालं, तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ टाकलेले आहे, ते परत परत बघा. आता हा असा पार्ट आहे ट्रस्टचा, तर काही जणांना लगेच तो क्लिक होऊन जाईल, परंतु काही जणांना जरी नाही कळलं तरी रिपीटली कम्प्लीट लेक्चर हे युट्यूबला टाकेले, ते परत परत तुम्ही ऐकू शकता. फक्त आणि फक्त महत्वाचं काय याच्यामध्ये, स्टेप जर कळाले तर सगळे एक्झाम्पल जे कोणत्याही टाईपचं जरी एक्झाम्पल आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. स्टेप्स बघा, स्टेप्स ही एकदम सोप्या आहे सगळ्या. पहिली महत्वाची स्टेप, ड्रॉ एफबीडी ऑफ अ डायग्राम और एफबीडी ऑफ अ ट्रस. आता एफबीडी ड्रॉ करण्यासाठी एफबीडी ट्रसची डायग्राम जी ती पेपरमध्ये दिलेली असते तुम्हाला, बरोबर आहे? तर ती ट्रसची डायग्राम आहे तशीच, त्याचे हे कोणताही बदल न करता आहे तशी डायग्राम काढून घ्यायची आहे. त्याला ही मार्क असतात, लक्षात घ्या. तुम्हाला मागेही मी सांगितलं एफबीडी काढायला 2 मार्क किंवा 1 मार्क
दिले जातात. जर समजा एखादा मुलगा 2 मार्कांनी राहत असेल पास व्हायचा, तर त्याला 2 मार्क ही दिले जातात त्या ठिकाणी. पहिली स्टेप ड्रॉ एफबीडी काढायची. दुसरी महत्वाची स्टेप आहे स्टॅबिलिटी चेक करायची. स्टॅबिलिटी जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर खूप सोपी स्टेप आहे ती म्हणजे n = 2j - r. कोणताही ट्रस्टचा मेंबर तुम्हाला दिलेला असेल, कोणतीही ट्रस्ट तुम्हाला दिलेली असेल, तर सर्वात अगोदर तुम्ही एफबीडी काढल्यानंतर n = 2j - r. n मीन्स व्हॉट? ज्यांनी मागच्या लेक्चरच्या नोट्स बघितल्या असेल त्यांना माहित असेल n म्हणजे काय, नंबर ऑफ मेंबर. पण नंबर ऑफ मेंबर जे ते काउंट करायचे. काउंट केल्यानंतर जे म्हणजे काय तर जॉईंट, त्या पर्टिक्युलर ट्रस्ट मध्ये नंबर ऑफ जॉईंट हे काउंट करायचे. आर मीन्स व्हॉट? रिएक्शन. मग तुमचं जर ट्रस्ट हा रोलर सपोर्टने आणि हिन सपोर्टने बनलेला असेल तर त्या ठिकाणी रिएक्शन किती डेव्हलप होणार? 3. जर समजा तुमचा ट्रस्ट हा दोन्ही हिन सपोर्टने बनलेला असेल तर रिएक्शन डेव्हलप होणार 4. आणि जर समजा तुमचा ट्रस्ट हा दोन्ही रोलर सपोर्टने बनलेला असेल तर त्या ठिकाणी रिएक्शन डेव्हलप होणार 2. बरोबर आहे. परंतु 99 केस मध्ये तुमची ट्रस्ट ही रोलर सपोर्ट आणि हिन सपोर्टने बनलेली असते आणि त्या ठिकाणी रिएक्शन डेव्हलप होतात 3. बरोबर आहे. स्टेप नंबर 2 ओव्हर झाली. आणि आणखी एक महत्वाचं, पेपरमध्ये स्टॅबिलिटी चेक जरी तुम्ही दिला नाही तरी तुमचे मार्क कट होत नाही. लक्षात घ्या, स्टॅबिलिटी चेक देणं हे गरजेचं नाहीये, परंतु त्या ठिकाणी एक्स्ट्रा इम्प्रेशन पडण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्टॅबिलिटी चेक देतो. 100% प्रॉब्लेम हे तुमचे स्टेबल ट्रस्टचे प्रॉब्लेम असतात. म्हणजे तुम्हाला जे पेपरमध्ये विचारले जातात हे स्टेबल ट्रस्टचे प्रॉब्लेम असतात. प्रत्येक वेळेस n = 2j - r ही कंडिशन सॅटिस्फाय होणारच, परंतु तरी सुद्धा तुम्ही स्टॅबिलिटी चेक द्यायचा आहे त्या ठिकाणी. थर्ड कंडिशन, सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करायचे. मग आता प्रत्येक ठिकाणी रिएक्शन कॅल्क्युलेट करायचे, तर रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण काय वापरतो, तर इक्विलिब्रियम कंडिशन वापरतो. तर त्या इक्विलिब्रियम कंडिशन वापरण्यासाठी तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन माहित असतील. समेशन ऑफ fx = 0, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी हॉरिझॉन्टल फोर्सेस = 0, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी व्हर्टिकल फोर्सेस = 0 आणि अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी मुवमेंट्स = 0. या 3 कंडिशन वापरायचे आहे आणि रिएक्शन्स फाइंड आउट करायचे आहे. त्याच्यानंतर चौथी महत्वाची कंडिशन आहे सिलेक्ट अ जॉईंट हॅव्हिंग मिनिमम मेंबर. आता हा नवीन पार्ट चालू होतोय, व्यवस्थित बघा, जरी कळालं नाही तरी लक्ष द्या. सिलेक्ट अ जॉईंट हॅव्हिंग मिनिमम मेंबर. आता तुम्हाला माहिती आहे समजा ट्रस्ट जी काय आहे ती नंबर ऑफ जॉईंटने बनलेली आहे. नंबर ऑफ जॉईंट जर असतील तर त्यातला एकच जॉईंट असं सिलेक्ट करायचं आहे का त्याला कनेक्टेड मेंबर जे ते मिनिमम असले पाहिजे. एक्झाम्पल चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी कळेल तुम्हाला. सिलेक्ट अ जॉईंट हॅव्हिंग मिनिमम मेंबर ऍज कम्पेअर टू अदर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही जॉईंट कन्सिडर करणार आहे तेव्हा मेंबर मध्ये टेन्साईल फोर्स कन्सिडर करायचा आहे, टेन्साईल. आणि चौथ्या स्टेप मध्ये आणखी एक महत्वाचा पॉइंट तो म्हणजे ड्रॉ एफबीडी ऑफ दॅट जॉईंट. एफबीडी काढायची. एक्झाम्पल चालू झाल्यानंतर तुम्हाला कळेल का चौथी स्टेप आपण काय करतो आवाज नेमकं. नाही येते क्लिअर. चौथ्या स्टेप मध्ये एफबीडी काढल्यानंतर चौथी स्टेप ही ओव्हर होऊन जाते. पहिले 5व्या स्टेप मध्ये जी काही एफबीडी वापरलेली असेल तुम्ही त्या एफबीडी मध्ये अननोन फोर्स जे किंवा अननोन मेंबर जे ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा ते फाइंड आउट करायचे असेल आपल्याला तर 2 कंडिशनने आपण फाइंड आउट करू शकतो. पहिली महत्वाची कंडिशन इक्विलिब्रियम कंडिशन तुम्ही वापरू शकता, किंवा 3 फोर्स जर असतील तुमच्या ट्रस्ट मध्ये किंवा तुमच्या मेंबर मध्ये तर लॅमिस थेरम तुम्ही वापरू शकता. 6वी महत्वाची स्टेप रिपीट अबाउट प्रोसिजर. म्हणजे वरच्या 4थी आणि 5वी स्टेप जी आहे ती रिपीट करायची जोपर्यंत पूर्ण मेंबर मधले फोर्स फाइंड आउट होत नाही तोपर्यंत. 7वी स्टेप फाइंड सम फोर्स बाय इन्स्पेक्शन अँड ऑब्झर्वेशन. आता काही फोर्स जे ते बघूनही आपण सांगू शकतो किती फोर्स आला असेल याच्यामध्ये, किंवा 0 फोर्स मेंबर जे ते ऑब्झर्वेशनने तुम्ही फाइंड आउट करू शकता, ते लिहून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि सेकंड लास्ट स्टेप जी आहे ती म्हणजे समरी. समरी मध्ये फोर्स टेबल ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये 4 कॉलम असतील, सिरियल नंबर, मेंबर, मॅग्निट्यूड अँड नेचर. आवाज येतोय प्रत्येकाला? सिरियल नंबर, मेंबर, मॅग्निट्यूड आणि नेचर.
कट होतोय. कट होतोय सर आवाज. हो. फोर्स टेबल ड्रॉ करायचा आहे. त्या फोर्स टेबल मध्ये 4 कॉलम, सिरियल नंबर, मेंबर, मॅग्निट्यूड आणि नेचर. बरोबर, हे 4 कॉलम तयार केल्यानंतर मेंबरचं नाव, मॅग्निट्यूड त्याचं किती आला असेल ते, आणि तुमचा मेंबर हा कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल आहे हे नेचर मध्ये लिहायचंय. आणि लास्टला जे काही मेंबरचे फोर्स तुम्ही काढलेले असतील ते मेंबरचे फोर्स सगळे तुमच्या एफबीडी मध्ये लिहायचे. बरोबर, शेवटची स्टेप आहे शो मॅग्निट्यूड अँड नेचर ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ द ट्रस्ट इन एफबीडी. पहिल्या स्टेप मध्ये जी काही एफबीडी तुम्ही ड्रॉ केलेली असेल त्या एफबीडी मध्ये मॅग्निट्यूड जे आहे त्या पर्टिक्युलर मेंबरचं ते त्या ठिकाणी राईट डाऊन करायचंय. आता स्टेप बघितल्यानंतर पहिलं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. तर या स्टेप ज्या आहे, स्टेप नंबर 1 पासून स्टेप नंबर 9 पर्यंत व्यवस्थित परत एकदा केअरफुली ऑब्झर्व करा. आपण एक्झाम्पल चालू करतोय. पहिली स्टेप एफबीडी ड्रॉ करायची, दुसरी स्टेप स्टॅबिलिटी चेक करायची, तिसरी स्टेप सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करायचे आहे, चौथी स्टेप जॉईंट सिलेक्ट करायचा आहे का तो जॉईंट मिनिमम मेंबरने बनलेला पाहिजे. पहिला जॉईंट त्याची एफबीडी काढायची आहे. त्याच्यानंतर 5व्या स्टेप मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन वापरायची आहे किंवा लॅमिस थेरम वापरायचा आहे. लॅमिस थेरम प्रत्येकाला माहिती आहे आपण केव्हा वापरतो, जेव्हा 3च फोर्स तुमच्या एफबीडी मध्ये अवेलेबल असतील तेव्हाच. 6वी स्टेप पुढची किंवा वर्षाची 4थी आणि 5वी जी स्टेप आहे ती रिपीट करायची आहे जॉईंट वेगळा सिलेक्ट करून. आणि ही रिपीट करण्याची जी प्रोसिजर ही कुठपर्यंत आली पाहिजे तुमची, जोपर्यंत तुमचे सगळे मेंबर फाइंड आउट होत नाही तोपर्यंत. 7वी जी स्टेप आहे जी महत्वाची नाहीये, परंतु 0 फोर्स मेंबर असेल तुमच्या ट्रस्ट मध्ये तर बाय इन्स्पेक्शन यू कॅन प्रेडिक्ट हाऊ मेनी मॅग्निट्यूड ऑफ दॅट फोर्स. 7वी स्टेप. 8वी स्टेप म्हणजे फोर्स टेबल ड्रॉ करायचा आहे. फोर्स टेबल कसा ड्रॉ करायचं तुम्हाला सांगितलं, सिरियल नंबर, मेंबर, मॅग्निट्यूड आणि नेचरने. आणि लास्टची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये कोरिलेशन आहे पहिल्या स्टेपचं आणि शेवटच्या स्टेपचं. जे काही मेंबर्स तुम्ही फाइंड आउट केलेले असतील विथ मॅग्निट्यूड अँड नेचर यू हॅव टू प्लॉट इन स्टेप नंबर 1 दॅट इज एफबीडी ऑफ अ ट्रस्ट. आता पहिली जी स्टेप आहे ती व्यवस्थित बघा, किंवा पहिलं जे एक्झाम्पल आपण चालू करतोय तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत असेल या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे. एक ट्रस्ट दिलेली आहे, व्यवस्थित बघा, प्रत्येकाला कळलंच असं काही नाहीये. जरी कळालं नाही तर ते लेक्चर जे युट्यूबचे ते परत परत बघा. याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. ही जी काही ट्रस्ट तुम्हाला दिसते याच्यामध्ये रिॲक्शन किती सांगा, 2 रिॲक्शन आहे बरोबर, किंवा 2 सपोर्ट दिलेले, ए कॉर्नर वरती आणि डी कॉर्नर वरती. ए कॉर्नर वरती हिन सपोर्ट आहे आणि डी कॉर्नर वरती काय आहे, रोलर सपोर्ट आहे. ही जी ट्रस्ट तुम्हाला दिसते ही कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे, वाय वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे. एक्स एक्स ऍक्सिसला जर तुम्ही या ठिकाणी प्लॉट केला, एक्स एक्स ऍक्सिस, सेंट्रोइडल एक्स एक्स ऍक्सिस जर काढला तुम्ही, तर सारखे 2 भाग तयार होणार नाही त्या ठिकाणी. सारखे 2 भाग तयार होणार नाही म्हणजेच ही ट्रस्ट एक्स एक्स ऍक्सिसला सिमेट्रिकल नाहीये. बरोबर आहे. मग या ठिकाणी वाय वाय ऍक्सिस जर तुम्ही ड्रॉ केला, सेंट्रोइडल वाय वाय ऍक्सिस, तर सारखे 2 भाग तयार होतात. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्ही निम्मी ट्रस्ट जरी सोडवली तरी बाकीच्यांचे असलेले जे फोर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तर ते कसे फाइंड आउट करायचे व्यवस्थित बघा. एक्झाम्पल जर तुम्ही वाचलं, डिटरमाइन द फोर्सेस इन मेंबर ऑफ अ ट्रस्ट. फोर्सेस ड्रॉ करायचे किंवा फाइंड आउट करायचे प्रत्येक मेंबर मधले. मेंबर व्यवस्थित बघा त्या ठिकाणी कोणते कोणते, एबी मेंबर, बीसी मेंबर, सीडी मेंबर, डीई मेंबर, ईए मेंबर, बीई आणि सीई मेंबर. बरोबर, असे टोटल नंबर ऑफ मेंबर आहे 7. बरोबर. पुढचा क्वेश्चन बघा. लोडेड अँड सपोर्टेड ॲज शोन. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायग्राम जी ही 99% मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्येच दिलेली असते डायग्राम. ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ही दिलेली आहे. टॅब्युलेट, पुढचा पॉईंट, टॅब्युलेट द रिझल्ट विथ मॅग्निट्यूड अँड नेचर, म्हणजे फोर्स टेबल ड्रॉ करायचा आहे आपल्याला. ही जी डायग्राम आहे तशी ड्रॉ करायची आहे. स्टेप नंबर 1, ड्रॉ एफबीडी ऑफ अ ट्रस्ट. त्या ट्रस्ट मध्ये जे काही तुम्हाला दिसतंय फोर्स मॅग्निट्यूड किंवा त्या ठिकाणी डायरेक्शन दिसते ते काहीही ड्रॉ न करता जी काही क्वेश्चन पेपर मधली असलेली डायग्राम आहे ती पूर्णपणे ड्रॉ करायची आहे तशीच. बरोबर आहे. तशी ड्रॉ केल्यानंतर ए पॉइंटला रोलर सपोर्ट, हिन सपोर्ट आहे, अँड डी पॉइंट
is having roller support. For removing hinge support, you have to necessary to add two reaction, that is horizontal reaction and vertical reaction. We have to plot at a point, but at point D there is only roller support. That's why we have to provide only vertical reaction at point D. This is nothing but what the FBD मध्ये काय काय पाहिजे, जी डायग्राम दिलेली आहे ती आहे तशी ड्रॉ करायची, बरोबर. रिएक्शन जे आहे त्या प्लॉट करायचे आहे, जे काही सपोर्ट दिसतील ते सपोर्ट काढून टाकायचे, रिएक्शन टाकायचे आहे. रिएक्शन टाकल्यानंतर त्या पर्टिक्युलर ट्रसला नाव द्यायचे, ABCDE काय असेल ते. जर पेपरमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर ट्रस्टच्या डायग्राम मध्ये नाव दिलेलं असेल ऑलरेडी, तर आहे तेच नाव द्यायचे खाली, बरोबर. स्टेप नंबर 2, आणखी एक महत्वाचं पहिल्या स्टेप बाबत, का तुमची डायग्राम जी आहे ती जेवढी मोठी तुम्हाला काढता येईल, पान भरून जेवढी काढता येईल तेवढी मोठी डायग्राम काढायची, कारण की तुम्हाला भरपूर गोष्टी त्या ठिकाणी दाखवायच्या असतात. नेचर दाखवायचंय, त्याचं मॅग्निट्यूड दाखवायचंय. स्टेप नंबर 2, आता किती सोपं एक्झाम्पल बघा. स्टेप नंबर 2 काय बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. टू चेक द स्टॅबिलिटी ऑफ अ ट्रस. स्टॅबिलिटी कशाने चेक करतो प्रत्येकाला माहिती आहे, वरती स्टेप मध्ये आपण बघितलंय का आपल्याला इक्वेशन वापरायचंय n इज इक्वल टू 2j मायनस आर. n इज इक्वल टू 2j मायनस आर. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा आणि तेव्हाच आपण त्या ट्रसचं अनालिसिस करू शकतो. म्हणजेच जेव्हा तुमची ट्रस ही स्टेबल असेल, जेव्हा तुमची ट्रस ही रिजिड असेल, तेव्हा आणि तेव्हाच आपण त्या ट्रसचं अनालिसिस करू शकतो. तर या पर्टिक्युलर ट्रसचं जर एक्झाम्पल घेतलं तर n इज इक्वल टू 2j मायनस आर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का बघा. या ठिकाणी n म्हणजे काय, नंबर ऑफ मेंबर. काउंट जर केले तुम्ही व्यवस्थित तर 7 मेंबर आहे. बघा 2 ट्रायंगल या ठिकाणी दिसत आहेत, म्हणजे 2 ट्रायंगलचे मिळून 6 मेंबर झाले, आणि वरती BC एक मेंबर आहे, म्हणजे टोटल मेंबर किती झाले 7 मेंबर. यांची किंमत 7 झाली. त्याच्यानंतर जे म्हणजे काय, नंबर ऑफ जॉईंट, बरोबर. मग आता नंबर ऑफ जॉईंट काउंट जर केले तर A जॉईंट आहे, B जॉईंट आहे, C जॉईंट, D जॉईंट आहे, E जॉईंट आहे, म्हणजे टोटल जॉईंट किती झाले 5 जॉईंट, बरोबर. मग नंबर ऑफ जॉईंट या ठिकाणी 5 लिहिली आपण. रिएक्शन जर बघितलं तर सपोर्ट रिएक्शन जे आहेत ते 3 आपण या ठिकाणी काढलेले आहे, ड्यू टू द हिंज सपोर्ट अँड ड्यू टू द रोलर सपोर्ट. इफ वी सॉल्व 2j minus r, then we will get this 2j minus r is equal to n. बघा 2j minus r जर सॉल्व केलं तर इज इक्वल टू काय येतं, नंबर ऑफ मेंबर येतात, म्हणजे 7 इज इक्वल टू 7. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली असेल तर तुमची ट्रस ही काय असते, स्टेबल असते. परत एकदा सांगतोय प्रत्येकाला का तुमच्या एक्झाम्पल मध्ये जी काही ट्रस दिलेली असेल ती प्रत्येक वेळेस कंपल्सरी 100% ही स्टेबलच ट्रस असणार. स्टॅबिलिटी चेक प्रत्येक वेळेस गरजेचा नसतो, परंतु स्क्रीन दिसते आहे. आले. स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसते सर. हा, ओके. याच्यामध्ये स्टॅबिलिटी चेक दिल्यानंतर तिसरी महत्वाची स्टेप आहे, ती म्हणजे टू फाइंड सपोर्ट रिएक्शन. आता सपोर्ट रिएक्शन ट्रस जर तुम्ही बघितली तर कोणताही मेंबर हा एका पॉइंट मधून निघलेला नाहीये, म्हणून ही जी ट्रस तुम्हाला दिसते ही नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या इक्विलिब्रियम कंडिशन कोणत्या कोणत्या असतात, तर पहिली महत्वाची कंडिशन ती म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी हॉरिझॉन्टल फोर्सेस इज इक्वल टू 0. सर आवाज नाही. Algebraic sum of all the horizontal forces is equal to 0. Left side negative, right side positive. Left side negative, right side positive. आता ट्रस जर तुम्ही व्यवस्थित बघितली या ठिकाणी एकच हॉरिझॉन्टल फोर्स असल्या कारणाने समेशन ऑफ Fx जी काही किंमत आहे समेशन ऑफ Fx ची ती काय येणार, हॉरिझॉन्टल रिएक्शन ऍट A पॉइंट इज इक्वल टू 0. आता
ही जर ट्रस तुम्ही बघितली तर एकच रिएक्शन होती, RAH इज इक्वल टू 0. स्क्रीन नाही दिसत आहे सर. स्क्रीन नाही दिसत आहे? सर स्क्रीन नाही दिसत आहे. आता दिसते? स्क्रीन दिसते? नाही 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 सर. बर सर तुम्ही स्क्रीन शेअर नाही केलेली. हम्म. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो, सर आवाज येते पण स्क्रीन नाही दिसत. दिसते का आता? स्क्रीन दिसते? हो दिसते सर स्क्रीन. हा, ओके. आता याच्यामध्ये एकच हॉरिझॉन्टल फोर्स असल्या कारणाने या पर्टिक्युलर ट्रस मध्ये तर हॉरिझॉन्टल रिएक्शन किती येणार? 0 येणार, बरोबर. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी व्हर्टिकल फोर्स जर बघितला तुम्ही या ठिकाणी, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0, ही दुसरी कंडिशन जर तुम्ही वापरली तर डायग्राम बघा व्यवस्थित. 3 व्हर्टिकल फोर्सेस तुम्हाला दिसत आहेत. ए पॉइंटला एक व्हर्टिकल फोर्स आहे, डी पॉइंटला एक व्हर्टिकल फोर्स आहे आणि ई पॉइंटला एक पॉइंट लोड आहे 100 न्यूटन. मग या ठिकाणी ही जर डायग्राम व्यवस्थित तुम्ही बघितली, 3च व्हर्टिकल फोर्सेस असल्या कारणाने ऍट ए पॉइंट देर इज व्हर्टिकल फोर्सेस विच इज अपवर्ड, इट विल बी टेकन ऍज पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह तो घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह घेतला की बघा, पॉझिटिव्ह तो कन्सिडर करायचा, RAV पॉझिटिव्ह. देन ऍट डी पॉइंट there is one vertical reaction which is upward, it will be taken as positive. At E point there is a vertical downward force, it will be taken as negative. मग या ठिकाणी 2 रिएक्शन आपण पॉझिटिव्ह घेतल्या आणि 100 न्यूटन हा निगेटिव्ह घेतला, इज इक्वल टू 0 लिहिलं आणि ते निगेटिव्ह साइन जे होतं 100